ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाला लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येत असतात। पण कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अनुयायी येऊ शकणार नाहीयेत। त्यामुळे आपल्या मनातील भावना पत्राद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन करण्यात येत आहे। विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाला प्रतिसाद देत आतापर्यंत हजारो पत्र आल्याचं पाहायला मिळालंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपलं अभिवादन पोहोचवण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरण्यात येते। या सगळ्यांच्या हातात जे तुम्ही पोस्टकार्ड्स बघता आहात, हे पोस्टकार्ड्स महाराष्ट्रभरातून आलेले आहेत, देशभरातून आलेले आहेत आणि असे हजारो पोस्टकार्ड्स आता चैत्यभूमीच्या पत्त्यावरती येत आहेत। ही पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेली आहे। आपलं अभिवादन त्यांच्यापर्यंत आपण प्रत्यक्ष येऊन पोहोचू शकत नाही, मनातल्या मनात आपलं अभिवादन तर आपण बाबासाहेब आंबेडकरांना करूच शकतो, ते नेहमीच करतो। मात्र तरी सुद्धा पत्राद्वारे आपल्या भावना या चैत्यभूमीच्या पत्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता केलं जात आहे। नक्की हा उपक्रम काय आपण जाणून घेतोय। मला सांगा की किती पत्र आजपर्यंत आलेली आहेत चैत्यभूमीच्या पत्त्यावर? अजूनही पत्र येतात का? कारण 6 डिसेंबर पर्यंत ही पत्र येऊ शकणार आहेत। आजपर्यंत चैत्यभूमीच्या पत्त्यावरती हजारो पत्र आलेली आहेत। तशीच दादर पश्चिम असा ॲड्रेस दिल्यामुळं पोस्टाकडे ही पत्र हजारोंच्या संख्येने दाखल झालेले आहेत। दादर पोस्टामध्ये ईस्ट आणि वेस्ट असे 2 रिजन असल्याकारणे दोन्ही ठिकाणी हजारो पत्र आलेले आहेत आणि आजही येत आहेत। आम्ही पोस्टाला विनंती केली की 5 तारीखला संध्याकाळी पर्यंत ही जितकी पत्र येतील ती सगळी एकत्रित करून ठेवा आणि 6 तारीखला सकाळी 9 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असताना आपण ही सगळी पोस्टकार्ड घेऊन या आणि बाबासाहेबांना अभिवादन करा। हे जे पत्र आहे माझ्या हातात ते अश्विन अशोक वाघमारे यांचं आहे। दौंड जिल्हा पुणे इथून त्यांनी ते पाठवलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की आज भीम माझा गुणवान होता, या भारतभूमीची खरोखर शान होता, जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन। अशाच प्रकारचं अभिवादन कोणतीही गर्दी न करता, कोरोनाचा प्रादुर्भाव फार वाढू न देता आपणही करू शकतो आपल्या एका पत्राद्वारे। तुम्हीही निश्चित करा। कॅमेरामन प्रशांत पाठक, एबीपी माझा, मुंबई।